हाय, हॅलो, नमस्कार. कसे काय आहात? मजेत ना? मीही मजेत. तर काल मेहंदी काढलेली केवढी रंगली आहे बघा. 2-3च तास ठेवलेली फक्त. केवढी मस्त रंगली आहे. आणि काल मी ह्यांना काय सांगितलेलं, हे ऑफिसवरून आल्यानंतर ना ह्यांना म्हटलं, मेहंदीत नाव शोधा म्हणून तुमचं. इथं यस लिहिलंय आणि इथं दिसते का? इथं शिव लिहिलंय. तर म्हटलं त्यांना म्हटलं की मेहंदीत जर लगेच नाव सापडलं तुम्हाला तर मला ₹500 द्यायचं आणि नाही सापडलं तर मी तुम्हाला ₹500 देणार. म्हणजे चांगली अडकवतेस की समोरच नावं लिहिलेत या इकडं पण आणि इकडच्या हातावर पण, म्हणजे इथं पुढं पण आणि पाठीमागं पण दिसतंय लगेच. आणि नाही सापडलं लवकर तर मी म्हटलं 500 देते आणि लगेच सापडलं तर तुम्ही द्या म्हणून. तर म्हणतात चांगली हुशार आहे सण. असं करतायत. तर म्हणतात बघ शोधून दाखवलं, ₹500 तू दे मला आता. म्हणलं नाही. रुद्र आलाय शाळेतनं, वेदूला आज आहे सुट्टी. दुकानावर बसले, केस धुतलेत. कालच्या व्हिडिओत सांगितलेलं ना मी, ते मेहंदी लावायची होती म्हणून. केस धुतलेत, केस सिल्क 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 छान असे केस झालेत. मस्त असे झालेत केस. आणि उन्हात गेल्यानंतर ना तर अजून छान दिसतात, कारण कलर कलर चढलाय त्यांना, कलर. मला तशी मेहंदी खूप आवडली, खूप जास्त, पण खूप छान दिसते. तर दुकानात येऊन बसलीये काम उरकून. रुद्र एक काढायचे काम करतो, शाळेत गेला नाही का मुलाला चावून आलाय तिथं घालायला. जास्त नाही, फक्त असं हे केलंय, पण का म्हणत असं करतोय, पहिल्यांदाच केलंय त्यानं. पण छोट्या मुलांचं आहेच ना, त्याला रागवलं तरी पण कळत नाही. किती लहान आहे, 2.5 वर्षाचा आहे, पण आहे ना थोडंफार दुसऱ्यांच्या पोरांना, त्यामुळं. बाहेर खेळतोय आता, थोडंसं आभाळ येते, थोडंसं ऊन येते, बाहेर गाडी घेऊन खेळतोय. वेदूला म्हटले बघ म्हणून कुठं खेळतोय, कारण ते बाहेर पोरं खेळतात इथं पुढं, तर तिथं जाऊन खेळत बसलाय. आज डब्याला केलेलं पावट्याची आमटी, डब्याला केलेली पावट्याची आमटी, भाकरी. आणि रात्री रुद्रला काय झालेलं काय माहिती, रात्री 12 वाजल्यापासून 1:30 पर्यंत नुसता रडत होता नुसता, काय माहित काय झालेलं. 1:30 पावणे 2 वाजता हे रागवले तेव्हा झोपला आणि नुसताच रडत होता. रात्री 1:30 वाजता मी त्याला भात चारला उठवून. म्हटलं भूक लागली आहे का, काय खायचंय का, काय करायचंय का. नाही 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 करत, मग म्हटलं दे थोडासा थोडासा. त्याला थोडासा होता तेवढा सगळा भात चारला जबरदस्तीनं. तो भात खाल्ला, थोडंसं इकडं तिकडं केलं आणि मग झोपला. रडत होता. म्हटलं काय झालंय काय माहिती. आवाज येतो का नाही तुम्हाला काय माहिती, तिथे त्या गाडीवर वाजवत बसलाय काठीनं. बारीक आहे पण कळीले मोठ्या करतो. मोठ्या बाया ह्यांच्या पोरांगत खोडीले काढतो, असं करतो. बघू आल्यावर आता कसं काय चाललंय त्यांचं. रुद्र आलाय स्वयंपाक करून. आली की इकडे या. लाईट आली का विषय आलाय. तर आज जेवणाला पनीर रोटी. रुद्र तोंड पुस ना, तोंड पुस, इकडे या. आज जेवणाला पनीर रोटी, जिरा राईस असं जेवण केलंय. तर वेदा क्लासवरून येऊन गेलीये जेवायला, म्हणजे भात खायला. रुद्र भात खाऊन आत्ताच घरात आला, त्याला आणलेला आणि वेदूला आणायचं म्हटलं खातीये का नाही, कारण मी तिकडनं भात आणला की ती म्हणते आत्ता नको, थोड्या वेळानं खाते, म्हणून आज काय आणलाच नाही. आज पनीर केलंय त्यामुळे तिला भात खायचाच होता. केस कसे दिसतात केसांना, काल मी लावलंय त्यामुळं. काल मेहंदी मी भिजत घातलेली ना, तर ती मेहंदी लावली आज, खूप सिल्क सिल्क झालेत. ते उन्हात कलर चांगला दिसेल अजून छान असा. बसली आता निवांत एकटीच.
पावसाचं काय वातावरण दिसणं झालंय. पाऊस काय पाऊस 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 म्हणून माणसाने कधी पेरायचं बाई. रुद्र खेळतोय बाहेर. हे गेलेत घरी तीच बेदुबर क्लासवरनं आलीये. किती वाजले आता. तर मी ही 7:30 वाजले. मी पण घरी जाऊन जेवणाचं काहीतरी काय करून आले मी पण रोटी करून जेवावं आता. कालची मेहंदी बघा केवढी छान होती, डार्क एकदम. आणि आज मी हातावर काढली. इथली पुसलेली पण मगाशी म्हणजे काढल्याच पुसलेली. निवांत बसायचं, खायचं प्यायचं बसायचं, खायचं प्यायचं बसायचं. कामच नाही काय. दुकानात गिरायक येईल तेवढं पुरतं करायचं आणि परत निवांत. तेव्हा आळस भरत चाललाय, आळस अंगात आळस भरत चाललाय आमच्या. काम सांगा काहीतरी. जास्त माणसं असली की असं होतं, लय काम पडते बाबा, लय काम पडते बाबा. थोडं काम म्हणजे थोडं माणसं असेल तर काम तेवढंच पडतंय. कामाला काय सुट्टी नाही. 2 माणसं असं नाही तर 4 माणसं असा. स्वयंपाक तर सगळ्यांचा करायलाच लागतो. आम्ही दोघं तिघं जरी असलं रुद्र तरी पण स्वयंपाक हे सगळा करतोय. सगळा करायलाच लागतो. सकाळचा संध्याकाळचा सगळ्या गोष्टी करायलाच लागतात. 4 माणसं असेल तरी त्यांचाही करायलाच लागतो. त्यामुळे बसलीये निवांत. जायचंय आता. इंटरेक्शन काय म्हणतात त्याला, सगळेजण गोळा झाले का नाही एकत्र सगळीजण, खूप मजा येईल. पण काय आता कार्यक्रम नाहीत काय नाहीत त्यामुळे कोण काय आता प्रत्येक जण आपापल्या कामाधंद्यात. कोण येते कोण नाही येत. छान असं गप्पा मारायला सगळे एखादा छान अशा ठिकाणी जाऊन फिरून बिरून येऊन मस्ती मज्जा करून कधी सगळे एकत्र यायचो काय माहिती. छान असं बसून बोलायला, सगळ्या गोष्टी करायला. एखादा दिवस ठरवूया, भेटू थोड्या वेळाने. रोटी भाजतीये. बाहेर 2 जण जेवायला बसलेत. इथं पनीर आहे. माझं जेवण झालेलं आहे. मी मागाशी जेवली. त्यात तिघांना बसवले पण रुद्र काय जेवत नाहीये. ह्या दोघांनाच बसवले. वेद आणि हे बसलेत. गरम गरम रोटी देऊन येते. कसं झालंय वेदू? कसं काय? हे बघा काय करते. घेऊन मोबाईल घेऊन बसला. चांगलं लागतंय नाही लागतंय. तुला जेवायचंय का रुद्र? त्याचं चाललंय मोबाईल बघायचं. भूक लागल्यावर मागल मग परत. एका रोटीचं कणिक ठेवलेली आहे किचन. आता धुवून घेते यांचं जेवण होतोपर्यंत. मला मगाशी भूक लागली त्यामुळे भूक नव्हती लागली असं पण जेवण घेतलं सगळी यायच्या आधी. त्यामुळं रुद्रचं काय मगाशी भात खाल्ला त्यानं त्यामुळे आता काय तो जेवणार नाही. आता कधी 9 वाजता जेवण 9:30ला मागल जेवायला तेव्हा देते. मग आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.